Let us move further with Docker. तर काही टॉपिक्स आपण आज बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल इज दी लॉगिंग इन डॉकर. तर लॉगिंग म्हणजे काय असं मी सांगतो. जेव्हा तुम्ही एक इमेज रन करतात त्याचं कंटेनर बनतं. ठीक आहे, एक मिनिट. लॉगिंग इन डॉकर कंटेनर बनतं आणि त्या कंटेनरचा काहीतरी व्हॉल्यूम बनते, एन्व्हायरमेंट येतो अँड सो ऑन सो फोर्थ. जेव्हा तुम्ही ते कमांड हिट हिट करतात की डॉकर रन आणि इमेजचं नाव, तुम्हाला स्क्रीनवर काहीतरी दिसतं, टेक्स्ट, जे की आपण डिटॅच मोडमध्ये टाकल्यानंतर नाही दिसत. पण डिटॅच मोडमध्ये टाकल्यानंतर जर तुम्हाला एरर आला तर कुठे दिसणार आहे? राईट. डिटॅच मोडमध्ये काय होतं, ते इमेज रन होताना जो काही तो कोड म्हणा किंवा जे जे लॉग्स दिसतात तुम्हाला, ते गायब होतात आणि तुमचं टर्मिनल फ्री होतं. पण इन केस तुम्हाला तेच लॉग्स पाहिजे असतील तर तुम्हाला एक कमांड हिट करावं लागेल आणि त्या प्रोसेसला बोलतात लॉगिंग. लॉगिंग इन द सेन्स जे काही लॉग्स आहेत ते बघणं वगैरे. ठीक आहे. लॉग म्हणजे इन द सेन्स ते इमेज मध्ये काय काय सुरू आहे ॲज ऑफ नाव. लेट अस से, पहिले तुम्हाला सिंटॅक्स सांगतो त्याचा, कमांड वगैरे किंवा सिंटॅक्स वगैरे. डॉकर लॉग्स, इथे कंटेनरचं नेम टाकायचं आणि शेवटी ऑप्शन्स असतील. अगेन ऑप्शन्स आर ऑप्शनल. ठीक आहे. तर एक काम करू, पहिले आपण एका इमेजला रन करू. डॉकर रन, बोला काय काय होतं. डॉकर रन इमेजचं नाव डायरेक्टली. ऑप्शन्स कोणते कोणते होते आपल्याकडे? तीन टाईपचे ऑप्शन होते बघा. -E, -P, -D. बरं, ॲज ऑफ नाव विचारा मायस्क्वेल टाकतो. ओ मायस्क्वेल, तो त्याने पुल पण केली. हा, हे पण आहे की डॉकर रन आपण एखाद्या इमेजचं नाव टाकलं, जर ती इमेज नसेल आपल्याकडे तर तो पुल करतो आणि रन करतो. मी पहिले डॉकर रन आणि ते इमेजचा टॅग पण टाकायला पाहिजे होता. लेट अस ट्राय. डॉकर रन, इमेजचं नाव मायस्क्वेल आहे आणि व्हर्जन म्हणजे टॅग त्याचा 5.4 आहे बहुतेक. आहे का? नाही होता तर. बरं ठीक आहे, एक काम करू. डॉकर रन मायस्क्वेल, त्याचा टॅग काहीतरी वेगळा असेल. ओके. तरी इमेज रन केल्यानंतर आपण जिथे बघतो ना, पूर्ण ते टेक्स्ट लिहून येतं, ते लॉग आहे. ठीक आहे. आणि जसं 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 आपण त्या इमेजवर काम करतो ते लॉग्स वाढत जातात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता MySQL ची इमेज रन केलेली आहे आणि MySQL चे ऑपरेशन परफॉर्म करतात, क्रिएट टेबल, डिलीट टेबल, ड्रॉप टेबल, सिलेक्ट क्वेरी अँड सो ऑन. तर त्या कमांड सोबत सोबत तुमचे हे लॉग्स वाढत जातील. आणि इन केस मध्ये काही इश्यू आला तर ते इश्यू पण लॉग मध्येच प्रिंट होईल. जसं आपण नॉर्मली इश्यू बघतो नाही का, GUI वर एक पॉपअप वगैरे येतो की ही क्वेरी बरोबर नाही, इनकरेक्ट क्वेरी वगैरे आहे. तर तेच सेम मेसेजेस तुम्हाला कुठे दिसतात? ते लॉग मध्ये दिसतात. तर तुम्हाला जर ते लॉग बघायचे असतील तर तुम्हाला डॉकर लॉग्स म्हणून ती जी कमांड आहे ती हिट करावी लागेल. ठीक आहे. आणि नंतर कंटेनरचं नाव विथ ऑप्शन्स. आता ऑप्शन्स आपल्याकडे दोनच आहे त्याचे, ते बघू आपण एकदा. इमेज झाली का? हम्म, ठीक आहे. मायस्क्वेल रूट पासवर्ड आपण डॉकर इमेज रन मायस्क्वेल, त्याच्या आधी एन्व्हायरमेंट व्हेरिएबल हा वाला, त्याची व्हॅल्यू असेल सिक्रेट 41. पोर्ट नंबर आपण बघितला होता. पोर्ट नंबर आपण किती टाकला होता? 8081 आय गेस, आय डोंट नो काय टाकला होता. 5051 किती टाकला होता? 3600 त्याचा डिफॉल्ट पोर्ट नंबर. आणि चला आहे का डिटॅच मोड मध्ये नाही टाकत सध्या. डिटॅच मोड वाला तो जो आहे
ऑप्शन तो आपण रिमूव्ह केला आहे. तर हे जे दिसतंय ना सगळं, हे एक एक करून हे सगळं लॉग्स आहे, ठीक आहे. याला लॉग म्हणतात, लॉग्स. ठीक आहे. हे जे सगळं येतं ते लॉग्स आहे. आपण डिटॅच मोड मध्ये नेल्यानंतर काय होतं, ते लॉग्स निघून जातात. तर मला नवीनच सीएमडी ओपन करावं लागेल आता. हे तर हे जरा बिझी झालंय. जस्ट रिमूव्ह दिस. तर अरे यार, ठीक आहे. डॉकर रन -e पासवर्ड, पोर्ट नंबर 3600, त्याचा डिफॉल्ट पोर्ट नंबर. -d ने काय होतं, तो डिटॅच मोड मध्ये जाईल आता. आता इन केस त्या इमेज मध्ये काही इश्यू आला, म्हणजे ते कंटेनर रन होते, त्या कंटेनर मध्ये काही इश्यू आला, तर कुठे दिसणार आहे आपल्याला ते? पहिली गोष्ट तर तुम्ही डॉकरच्या ह्या इथे जाऊ शकतात. हे तुम्हाला दिसेल कंटेनर कोणता आहे तर. जे आपले 2-3 कंटेनर ओपन झालेले आहेत 16 सेकंड्स अगो. हा वाला जो कंटेनर आपला क्रेझी वगैरे, तो सध्या आता रनिंग मध्ये आहे. तर मी इथे क्लिक केलं तर तुम्हाला लॉग दिसतील इथे बघा. तर हा एक वे आहे बघायचा GUI मध्ये लॉग. पण जर तेच लॉग तुम्हाला सीएमडी मध्ये पाहिजे असतील तर डॉकर लॉग्स. आणि तर तुम्हाला त्या लॉग साठी इमेजचं नेम पण देणं गरजेचं आहे. तर इमेजचं नेम आपण कॉपी करू आणि पेस्ट करू आणि त्याला ऑप्शन्स देऊ. एक ऑप्शन आहे -F फॉर फॉलो आणि -टेल, म्हणजे लास्ट मधून तुम्हाला किती लाईन ऑफ कोड पाहिजे ते. ठीक आहे. सो लेट अस डू -F. आता याने काय होतं, तो कंटिन्यू करत जाईल सगळे लॉग्स. म्हणजे जसं 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 त्या इमेजवर चेंजेस होईल तसे चेंजेस खाली प्रिंट होत जातील. दुसरा कमांड, एक मिनिट याला जरा क्लीन करू आपण. दुसरा आहे सेम विथ -टेल. इथे तुम्हाला नंबर द्यावा लागेल की शेवटच्या 10 लाईनी किंवा शेवटच्या 100 लाईनी तुम्हाला प्रिंट करायचे आहेत. ठीक आहे. काय बोलते, स्पेलिंग चुकलं का? नाही. अच्छा वेट, लेट मी जस्ट चेक. डॉकर लॉग्स. बाय द वे मी चॅट जीपीटी करून बघतो. टेल कमांडला वापरायचा आय गेस थोडासा पद्धत वेगळी आहे. लेट अस ट्राय टू डू दिस. काय बोलतो, टेल एन वगैरे वगैरे, ठीक आहे. लेट अस ट्राय दिस वन. फॉर नंबर ऑफ लाईन्स, ना वेट, ऑप्शन्स आणि नंतर कंटेनरचं नाव. ओके. ते डी काय आलं चुकून. डॉकर हेल्पच करू का? लॉग सेट द लॉग, नाही, नॉट सेटिंग द लॉग. ओके, फेच द लॉग फ्रॉम द कंटेनर. ओके, याच्यावर ऑप्शन्स. डॉकर कमांड हेल्प, डॉकर लॉग्स.
हेल्प. आपल्याकडे आहे तर ठीक आहे. काय बोलतो, ऑप्शन्स मध्ये डिटेल आहे तर शो डिटेल्स. डॅश एन नंबर ऑफ लाईन शो फ्रॉम द एंड. कूल, ठीक आहे. कुठली आपली डॉकर टेलची गरज नाही. ऑल राईट. डॅश डॅश टेल किंवा डॅश डॅश, सॉरी सॉरी, नॉट डॅश डॅश, हायफन एन और हायफन हायफन टेल. ठीक आहे, दोन पैकी एक ऑप्शन होता. दिस शुड ऑल्सो वर्क, हायफन हायफन टेल मे बी. हा, सिक्वेन्स जरा चुकला होता माझा, मी कंटेनर पहिले घेऊन टाकला होता. ठीक आहे. तर हायफन हायफन टेल नि पण येतं आणि हायफन हायफन एफ ने येतं. तर हे मेजर दोन लॉग्सचे ऑप्शन आहेत जे आपण यूज करतो. बाकीचे जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते आहेत काय ऑप्शन्स. ठीक आहे. डॅश एफ फॉर फॉलो अँड ऑल. सो दॅट इज अबाउट लॉगिंग. एक मिनिट थांबा, मी जरा नोटपॅड मध्ये लिहून पण देतो. कंटेनर नेम शुड कम ॲट लास्ट. ठीक आहे. डॉकर लॉग्स ऑप्शन अँड कंटेनर नेम. ऑप्शन्स मध्ये इथे आपल्याकडे काही ऑप्शन्स आहेत, जसं की डॅश एफ फॉर फॉलो along the logs. ठीक है. And second one is hyphen hyphen tail or hyphen n with the number of lines. ठीक है. To get the district or get the given number of lines of log from end. ठीक आहे. म्हणजे शेवटच्या 10 लाईन दिसतील, पहिल्या 10 लाईन नाही दिसणार. तर हायफन एफ, हायफन हायफन टेल और हायफन एन. ठीक आहे. इथे आपल्याला नंबर पण पास करावा लागतो. तर दिस नंबरसाठी आपण मी जरा एक्स लिहितो इथे. एक्स इज फॉर नंबर, किंवा इथे असं. ओके. नंतर हा झाला लॉगिंगचा पार्ट झाला. एक छोटा कॉन्सेप्ट आहे एक छोटा कॉन्सेप्ट आहे, विच इज कॉल्ड एज डॉकर नेटवर्क. डॉकर नेटवर्क. तर डॉकर नेटवर्क म्हणजे काय? तर डॉकर नेटवर्क इज सिमिलर टू एन एन्व्हायरमेंट. Similar to an environment where multiple images can reside. So what do I mean by this is, um, environment किंवा तुम्ही बोलू शकता की ग्रुप ऑफ इमेजेस. ठीक आहे. एक रिस्ट्रिक्टेड ग्रुप किंवा एक रिस्ट्रिक्टेड जागा जिथे इमेजेस ज्या आहेत, मल्टिपल इमेजेस, त्या रन होऊ शकतात एका नेटवर्क मध्ये. म्हणजे बघा, आपण नॉर्मली जेव्हा इमेज रन करतो, कंटेनर बनतं आणि नेटवर्क बनतं. ठीक आहे. आणि व्हॉल्यूम पण बनते एक. तर आपण एका नेटवर्क मध्ये मल्टिपल इमेजेस रन करू शकतो. म्हणजे काय होईल, लेटेस्ट आपल्याकडे काय, एक आपल्याला मॉन्गो डीबी रन करायचंय आणि आपल्याकडे एक दुसरी इमेज आहे मॉन्गो एक्सप्रेस म्हणून, जी की आपल्या एक्सप्रेस ऍप्लिकेशनला मॉन्गो ऍप्लिकेशन सोबत कनेक्ट करायचं काम करते. तर ह्या दोन इमेजेसला एक सोबत एका एन्व्हायरमेंट मध्ये असणं गरजेचं आहे. जर त्या वेगवेगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये असतील किंवा वेगवेगळ्या नेटवर्क मध्ये असतील, तर काय होईल, ते काम नाही करणार. म्हणजे MongoDB सेपरेटली रन होईल आणि Mongo एक्सप्रेस ही इमेज सेपरेटली रन होईल. आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही इमेज एकाच नेटवर्क मध्ये रन करायच्या आहेत किंवा अशा एका एन्व्हायरमेंट मध्ये रन करायच्या आहेत, जिथे ज्या दोन इमेजेस एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकतील तशा नेटवर्क मध्ये. ठीक आहे. तर त्यासाठी आपण डॉकर नेटवर्क याची हेल्प घेतो. तर तुम्हाला जर असं वाटत असेल की
इमेज रन होताना आपण नेटवर्क पण स्पेसिफाय करावा. तर आपली जी ती कमांड आहे डॉकर रन वाली, तिथेच हायफन नेटवर्क म्हणून तुम्हाला एक ऑप्शन यूज करायचा आहे आणि ते तुम्हाला नेटवर्कचं नाव द्यायचं आहे. ठीक आहे. तर मी जेव्हा पहिल्यांदा लेट अस से मॉन्गो डीबीची मॉन्गो इमेज आहे ती रन करतोय, तर मला काय करावं लागेल? टू रन मॉन्गो इमेज इन लेट अस से मॉन्गो नेटवर्क. आपल्याकडे काय ऑप्शन आहे? एक तर आपण डायरेक्टली डॉकर रन, ठीक आहे. नंतर मग एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स काय असतील ते मी शॉर्टकट मध्ये एन लिहितो. नंतर पोर्ट नंबर तुम्हाला काय द्यायचा असेल तो -p फॉर पोर्ट नंबर, त्याचा डिफॉल्ट पोर्ट नंबर 2170 समथिंग असा काहीतरी पोर्ट नंबर त्याचा. ठीक आहे. तो जो आपण मॅप करतोय विथ द सेम पोर्ट नंबर. नेक्स्ट इथे असेल मॉन्गोचा पोर्ट नंबर. ठीक आहे, मॉन्गो पोर्ट म्हणून आपल्याकडे डिटॅच मोड आहे आणि ते इमेजचं नाव. ते करताना आपल्याला नेटवर्क पण स्पेसिफाय करायचं आहे, तर नेटवर्क आणि इथे आपण लिहू मॉन्गो नेटवर्क म्हणून. ठीक आहे, हे झाली एक इमेज. आता मी दुसरीच इमेज रन करतो इन सेम नेटवर्क. तर कशी करणार? लेट अस से दिस इज मॉन्गो एक्सप्रेस. ठीक आहे, पोर्ट नंबर चेंज होईल, मॉन्गो एक्सप्रेस पोर्ट. ठीक आहे, इथे पण काहीतरी पोर्ट नंबर चेंज होईल. एका पोर्ट नंबर दोन तीन गोष्टी चालणार सुरू राहू शकत. सॉरी. तर डॉकर रन डॅश ई और हायफन ई फॉर एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स, डॅश पी फॉर पोर्ट नंबर, डॅश डॅश नेटवर्क. आता इथे बघा नेटवर्कचं नाव दोन्ही ठिकाणी सेम ठेवलेलं आहे, मॉन्गो नेटवर्क, मॉन्गो नेटवर्क. म्हणजे काय होईल, या दोन्हीही इमेजेस एकाच नेटवर्क मध्ये रन होतील. ठीक आहे. सो आणि त्या काय होतील, एकमेकांसोबत कम्युनिकेट करण्यास म्हणजे एबल राहतील. सो दॅट इज युअर नेटवर्क. ठीक आहे, हा एवढाच पार्ट आहे. मल्टिपल इमेज ऑफ सेम टाइप एकाच नेटवर्क मध्ये रन करायचे सो दॅट दे कॅन कम्युनिकेट. नेक्स्ट टॉपिक इज युअर डॉकर कंपोज. आता डॉकर कंपोज काय आहे? त्यासाठी तुम्हाला पहिले फेस करावा लागेल. प्रॉब्लेम काय आहे की आता तुम्हाला एखादी मोठी कमांड हिट करायची आहे टू रन द डॉकर, सॉरी, टू रन एन इमेज. लेट असे एक आपण कमांड हिट करू. आपल्याला काय करायचंय, मॉन्गो जी आहे इमेज ती रन करायची. तर मी त्याला पहिले पुल करून घेतो, डॉकर पुल मॉन्गो. तर लेटेस्ट वाली जी काही इमेज असेल मॉन्गोची ती पुल होईल. ठीक आहे, आणि मग त्याला आपल्याला रन पण करावं लागेल. इट विल टेक सम टाइम. जेव्हा आपण MySQL रन केलं होतं तेव्हा आपल्याला एकच एन्व्हायरमेंट व्हेरिएबलची गरज पडली होती, राईट? पण असे पण इमेजेस असतात ज्याच्यामध्ये मल्टिपल एन्व्हायरमेंट व्हेरिएबलची गरज पडते. जसं की आता हा आपण बघणार आहोत मॉन्गो म्हणून. तर त्यावेळेला आपल्याला हायफन ई मल्टिपल टाइम यूज करायला लागतं. ठीक आहे, लेट इट कम्प्लीट. अरे हो लवकर. अच्छा ठीक आहे. झालं, ओके.
तर आता मला त्याला रन करायचे डॉकर रन मोंगोला रन करायचे, पण त्यासाठी आपल्याला ऑप्शन द्यावे लागतील. जसं की पहिला ऑप्शन असेल त्याचा एन्व्हायरमेंट व्हेरिएबल. त्याच्या एका एन्व्हायरमेंट व्हेरिएबलचं नाव आहे मोंगो इनिट. मोंगो इनिट डीबी रूट युजर नेम. ठीक आहे. म्हणजे तुमच्या मोंगो डीबीला कोणता युजर ऍक्सेस करत आहे तो लेटेस्ट से, कोण करत आहे ऍक्सेस, तर ऍडमिन करतो फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. नेक्स्ट दुसरा आहे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल मोंगो इनिट, सॉरी इनिट डीबी रूट पासवर्ड. इथे माय सॉरी अंडरस्कोर पाहिजे होता. हा, तर पासवर्ड का असेल, इट इज अ सिक्रेट. नेक्स्ट आपल्याला त्या इमेजला नाव पण द्यायचंय, तर हायफन हायफन नेम मोंगो इमेज, असं जर आपण नेम देतो त्या इमेजला, ते कंटेनर सॉरी मोंगो कंटेनर म्हणून. नेक्स्ट आपल्याला नेटवर्क पण स्पेसिफाय करायचं असेल तर डॅश डॅश नेटवर्क मोंगो नेटवर्क ऍट द एंड हायफन डी फॉर डिटॅच मोड अँड दॅट्स इट. आता ही जी कमांड आहे ती खूप मोठी आहे. ठीक आहे. मी आता त्याला जर हिट केलं तर काय बोलते, मॉन्गो नेटवर्क नॉट फाउंड. तर बनव ना मग. अच्छा, ठीक आहे. लेट अस जस्ट रिमूव्ह द मॉन्गो नेटवर्क ॲज ऑफ नाऊ. ठीक आहे. काय बोलते, मॉन्गो कंटेनर ऑलरेडी आहे. ठीक आहे. मॉन्गो न्यू कंटेनर किंवा मॉन्गो कंटेनर न्यू. ओके, फायनली ही जी इमेज आहे ती रन झाली आहे. ठीक आहे. पण आता इन केस मला काय करायचंय, ऍडमिन किंवा म्हणजे युजर नेम किंवा पासवर्ड चेंज करायचंय, तर मला काय करावं लागेल, परत तीच कमांड घ्यावी लागेल. ठीक आहे. तिथे जाऊन युजर नेम चेंज करायचं, फॉर एक्झाम्पल युजर आहे आणि पासवर्ड आहे न्यू सिक्रेट लेटेस्ट आहे. हा पासवर्ड आहे. आणि अगेन एंटर. कंटेनर नेम सेम नाव शकत, मॉन्गो कंटेनर युजर म्हणून टाकतो. ठीक आहे. बघा म्हणजे काय होतं, जेव्हा मला एरर येतो तेव्हा मला परत ती कमांड टाकून त्यात चेंजेस करून परत तिला हिट करावं लागतं. तर हे झालं एका लाईन मध्ये सगळंच. इथे खरं तर सगळं म्हणजे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल कुठे आहे, नेम कुठे आहे, डिटॅच मोड आहे नाहीये, ते बघायला थोडंसं हार्ड होतंय. सो वी हॅव अन ऑप्शन फॉर दिस, की लेट अस से डॉकर रन. डॉकर रन करताना लेटेस्ट आपण पहिले डिटॅच मोड त्याला सांगू की हा चल डिटॅच मोड मध्ये रन हो. नंतर वी विल हिट दिस बॅकस्लॅश. इनवॅलिड रेफरन्स फॉर्मॅट, पण बॅकस्लॅश लगेगा ना अपने को. मे बी देर इज सम इशू विथ माय सिस्टम और व्हॉट. म्हणजे काय होतं जेव्हा मी हे रन करतो राईट, डॉकर रन लेटसी डिटॅच मोड मध्ये चालायचंय मला, पूर्ण असणारे लेटसी मी देऊन टाकतो. ऑलरेडी असायला पाहिजे माझ्याकडे. हा. सो व्हॉट आय वॉन्ट की नाही एंटर केलं की ते डन खाली येते. देर इज सम इशू. ठीक आहे. लिव्ह इट. सांगतो मी तुम्हाला तरी पण मी काय करत होतो ते. आणि हे होतं विच इज, आपण जर बॅकस्लॅश टाकलं असं, तर यू कॅन कम टू नेक्स्ट लाईन विदाउट हिटिंग
विदाउट हिटिंग दी कमांड. ठीक आहे. हे मी करायचो पण पहिले, मे बी काही इश्यू असेल, मी बघून सांगतो तुम्हाला. तर इथे काय होतंय, तुम्हाला ऍटलीस्ट बॅकस्लॅश बघून किंवा ते एका खाली एक आलं तेव्हा आपल्याला समजतं की कोणते कोणते आपण पोर्ट नंबर, कोणता एन्व्हायरमेंट व्हेरिएबल किंवा इन शॉर्ट कोणते ऑप्शन्स आपण यूज केलेले आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला ते ऑप्शन्स वगैरे चेंज म्हणजे थोडंफार समजून येत, थोडंफार आयडिया भेटते की कुठे कुठे चेंज करायची गरज पडेल त्या एका लंब्या स्ट्रिंग पेक्षा. ठीक आहे. सो आय विल चेक अँड आय लेट यू नो. तर तो पण एक प्रॉब्लेमच आहे. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, एक यामल मध्ये, यामल इज अ फॉर्मॅट. ठीक आहे. जसा जेसॉन एक फॉर्मॅट आहे, XML एक फॉर्मॅट आहे, तसं YAML यामल एक फॉर्मॅट आहे. ठीक आहे. तर त्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला सांगावं लागतं की काय काय रन करायचं आहे, त्या कंटेनरचं काय नाव असेल, एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स वगैरे काय असतील, अँड सो ऑन सो फोर्थ. ठीक आहे. सो आय लेट यू नो की ते कसं होतं. पहिली गोष्ट तर डॉकर कंपोज काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. डॉकर कंपोज इज नथिंग बट अ टूल defining, let us write down, it is a tool for defining and running. Oh, spelling चुकलं defining चा. Defining and running a multi-container Docker app. म्हणजे मल्टिपल, नॉट जस्ट मल्टिपल, सिंगल पण आपण रन करू शकतो. ठीक आहे. सो मल्टी कंटेनर डॉकर ऍप रन करण्यासाठी आपल्याला डॉकर कंपोज हा टूल यूज मध्ये आणावा लागेल. ठीक आहे. सो याच्यात जे काही कॉन्फिगरेशन होईल ते होईल एका फॉर्मॅटमध्ये कॉल्ड एज YAML YAML. ठीक आहे. इट युजेस YAML फाईल फॉर्मॅट, or let us say format for configuration. ठीक है. So what we can do with this, we can configure the services, networks and volumes. All right. So we can configure services, network, and services is nothing but let us say applications in short. ठीक है. तर Docker Compose is a tool for defining and running multi-container Docker application. It uses YAML format for configuration. And what configuration we can do? We can configure services, networks and volumes. तर शॉर्टकट मध्ये सांगतो. तुम्हाला एक फाईल बनवायची आहे ज्याचा फाईल फॉर्मॅट असेल डॉट, एक म्हणजे एक्सटेन्शन असेल .yaml. तर मी फॉर एक्झाम्पल डॉकर कंपोज या नावाची फाईल बनवली .yaml. ठीक आहे. त्यात मी काही कोड लिहीन. त्या कोडमध्ये असं असेल की बाबा मला ही सर्व्हिस रन करायची आहे, त्याचा पोर्ट नंबर हा आहे, त्याचे एन्व्हायरमेंट हे म्हणजे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल हे आहेत, अँड सो ऑन. म्हणजे क्लिअर दिसणारा एक फाईल फॉर्मॅट तुम्हाला तिथे असेल. फॉर एक्झाम्पल स्टार्टिंग असेल त्याची व्हर्जननी. ठीक आहे. कुठला व्हर्जन आहे तर लेटेस्ट आहे, त्याचं व्हर्जन 3 आहे. नो कॉमा, नो सेमिकोलॉन, नथिंग. सर्व्हिसेस इंडेंट देणं गरजेचं आहे. सर्व्हिसचं नाव असेल इथे. ठीक आहे. सर्व्हिस नेम, त्याच्यानंतर कोलन. त्या सर्व्हिस मध्ये काय काय असेल तर एक इमेज असेल, इथे आपल्याला इमेजचं नाव टाकायचं आहे. नंतर पोर्ट्स आपण काय काय वापरतोय तर ते पण आपल्याला सांगावं लागतील की लेटेस्ट से मॉंगोज करतोय ना आपण, तर 27017, ओ नॉट 0, हा पोर्ट नंबर आपण मॅप करतोय विथ
दिस पोर्ट नंबर अगेन 27017. झालं पोर्टचं काम. एन्व्हायरमेंट मध्ये काय काय येईल, तर सगळ्यात पहिले येईल मॉन्गो इनिट डीबी रूट युजर नेम. इथे त्या युजर नेमचं नाव असेल, जसं की ऍडमिन और युजर और वॉट एव्हर. दुसरं असेल मॉन्गो इनिट डीबी पासवर्ड. ठीक आहे, वॉट एव्हर द पासवर्ड इज. नंतर तुम्हाला इथे बऱ्याचशा गोष्टी करायला मिळतात, जसं की व्हॉल्यूम्सला पण तुम्ही इथे मॅनेज करू शकता. व्हॉल्यूम्स तर काय असेल तुमच्या व्हॉल्यूमचं नाव, तर ते तुम्हाला सांगावं लागेल की त्या व्हॉल्यूमचं नाव काय असेल आणि त्याचं पाथ काय असेल. जे लेट अस से व्हॉल्यूम नेम और एल्स, चला शॉर्टकट, लेट अस से माय मॉन्गो डेटा. अच्छा ठीक आहे, बरं नाव देतोच, व्हॉल्यूम नेम आणि इथे तुम्हाला सांगावं लागेल त्याचा पाथ, म्हणजे डेटा कुठून घ्यायचा आहे, तर तो पाथ वेगळा असेल. ठीक आहे, हे झाली तुमची एक सर्व्हिस रेडी. लेटेस्ट सर्व्हिस वन आपण त्याला नाव देऊ. तशीच सेम एक सर्व्हिस टू पण असेल. पण हे बघा की सर्व्हिसेसच्या अंडर या दोन सर्व्हिस येतात, ठीक आहे, सर्व्हिस वन आणि सर्व्हिस टू. तर इमेज अँड सो ऑन. इथे पण तुम्हाला एन्व्हायरमेंट चेंज होतील अकॉर्डिंग टू द सर्व्हिस, व्हॉल्यूम चेंज होईल अकॉर्डिंग टू सर्व्हिस, पोर्ट नंबर चेंज होतील फॉर शुअर, कारण सेम पोर्ट नंबर अलाउड नाहीये. ठीक आहे, सो आता तुम्ही काय केलं, ते आपण बोलतो ना मल्टी कंटेनर ऍप, तर सर्व्हिस वन जेव्हा रन होईल, तर ती एका सर्व्हिस वन इज नथिंग बट अन इमेज. ठीक आहे, एक ऍप्लिकेशन शॉर्ट मध्ये. तर एक इमेज रन होते, इमेज रन झाल्यानंतर तुम्हाला एक कंटेनर मिळतं, तर याचं एक कंटेनर बनणार आहे विथ दिस व्हॉल्यूम. जेव्हा ही इमेज रन होईल, ही सर्व्हिस रन होईल, तेव्हा दुसरं कंटेनर बनेल. तर व्हॉट यू आर डुईंग सिम्पली इज क्रिएटिंग अ मल्टी कंटेनर ऍप. ऑल राईट, आता तर तुम्ही डॉकर कंपोज डॉट वाय ए एम एल या फॉर्मॅटची फाईल बनवली आहे. बट हाऊ टू रन दॅट फाईल. सो टू रन दी कंपोज फाईल, आपल्याला एक कमांड हिट करावं लागेल, विच इज डॉकर कंपोज -f फॉर फाईल. ठीक आहे, इथे थोडं चेंज होतं ते कमांडच्या हिशोबाने. आणि आपल्याला फाईलचं नाव टाकावं लागेल डॉकर कंपोज डॉट वाय एम एल. आणि इथे यू हॅव ऑप्शन्स. या ऑप्शन्स मध्ये पहिला ऑप्शन येते अप, दुसरं येते डाऊन, तिसरं येते स्टार्ट, ओ नॉट दिस, स्टार्ट अँड स्टॉप. ठीक आहे, अप म्हणजे काय, तर तुम्ही त्याच्या म्हणजे त्या कंपोज फाईलला इनिशियलाइज केलं, सॉर्ट ऑफ. ठीक आहे, लेट्स राइट इट डाउन. टू क्रिएट कंटेनर्स. ठीक आहे, टू स्टॉप अँड रिमूव्ह कंटेनर्स, स्टार्ट टू स्टार्ट द सर्व्हिस, आणि स्टॉप टू स्टॉप द सर्व्हिस.
तर ह्या चार ऑप्शनला तुम्हाला यूज करावं लागेल, अप डाऊन स्टार्ट स्टॉप. ठीक आहे. इफ यू वॉन्ट की हे जे आहे वरती मध्ये लिहिलं आहे कोड, त्याचं कंटेनर बनले पाहिजे. सो वॉट वी हॅव टू डू इज डॉकर कंपोज. आता हा एक काम करतो, /f पण ते टाकून देतो नाही का, -f फॉर फाईल नेम. हा, तर मला तर वाटतं की ही डॉकर कंपोज फाईल ही अप झाली पाहिजे. अप इन द सेन्स त्याचे कंटेनर्स वगैरे बनले पाहिजे. तर मी ते लिहीन अप. ठीक आहे, शेवटी लिहायचे ते, काय लिहायचे ते, अप डाऊन वगैरे. तर डॉकर कंपोज -f फॉर फाईल, आणि ते आपण फाईल नेम टाकूयात आणि अप लिहूयात. सो आय हॅव ऑलरेडी created, I don't know where it is, a docker compose file, but I guess I have deleted that. ठीक आहे. तर त्या फाईलला आपण बनवू शकतो आणि यूज करू शकतो. आय गेस ते, तो जो पार्ट आहे डॉकर कंपोज वाला, तो आपण उद्या बघितलेला जरा चांगला राहील प्रॉपरली. उद्या इन द सेन्स संध्याकाळी. तोपर्यंत मी काय करतो, डॉकर कंपोज साठी आपल्याला ते स्लॅश वाला जो पार्ट आहे, जो की आता येत नव्हता, मी तो बघून ठेवतो की काय इश्यू आहे. तो पण संध्याकाळी सांगून देईन. डॉकर कंपोज आपण प्रॅक्टिकली करून बघू. ठीक आहे, की मल्टिपल इमेज घेऊन आपण त्याला कसं रन करायचं. ऑल राईट. So that's it about this lecture. I'll stop the recording now. And if you're having any issue, please let me know. Just a second.